आता रेणुकामातेच्या मंदिरामध्ये तर आम्ही गेलो होतो, पण आज रविवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती. बरं ते सगळं सोडा, तुम्ही हे फ्रीचं कार्टून नेटवर्क बघा, कारण इथे आलेले लोक स्वतःचे फोटो काढण्यापेक्षा माकडांचे फोटो काढण्यात जास्त बिझी होते. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आणि जिथे दर्शनासाठी 1 ते 1.5 तास लागत होता, तिथे आमचं दर्शन 15 मिनिटात झालं होतं. आता ते कसं, माझी मम्मी इथे 3 वर्ष माहूरला ड्युटीला होती ना, तर ते आधीपासून सेवेत कार्यरत असल्यामुळे आमचे दर्शन लवकर झाले. आणि तिथून बाहेर येऊन बघतो तर काय एवढी मोठी रांग होती. मग देवीचा प्रसाद घेतला तांबूळ, आणि तर तुम्हाला तर माहितच आहे तांबूळाला पण टॅग भेटलाय देवीच्या. मग फोटोज वगैरे काढले. आणि गाईज तुम्ही फक्त गर्दी बघा, आज जरा जास्तच गर्दी होती. आणि गाईज आता माझ्यासाठी खूप अवघड काम झालंय. ते म्हणजे की प्रत्येक देवस्थानी एक ब्राऊन कलरचा पेढा भेटायचा, जो की तुकाराम मुंडेंनी आता बंद केलाय. एक तर कुठला पेढा आवडत नाही आणि जो आवडायचा तो बंद केलाय. किस्मती फुटी हे मेरी. त्यानंतर थोडी शॉपिंग केली आणि मस्तपैकी घनदाट जंगलातून प्रवास करत दत्त शिखरवर पोहोचलो. इथे तर जास्त गर्दी नव्हती. मग दत्तात्रयाचे दर्शन वगैरे घेतले. इथे पण थोडीफार शॉपिंग केली आणि आता इथून जायचं होतं आपल्याला तिथे, म्हणजेच की अनुसया मातेला. आणि अनुसया मातेला जाणं म्हणजे तुम्हाला माहितच आहे, माकडांपासून सावध राहावं लागते.